नमस्कार मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशीचक्रातल्या 11व्या म्हणजे कुंभ राशीच्या फेब्रुवारी 2026 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे. हे राशी भविष्य नेहमीप्रमाणे आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार असणार आहे. तर यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ही आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती परिस्थितीनुसार आपल्याला अनुभवायला मिळते. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात घेऊन हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे. असं असलं तरी महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि म्हणूनच आपण करू शकता या महिन्याचं परिपूर्ण नियोजन. व्हिडिओच्या शेवटच्या भागात आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातल्या शुभ आणि अशुभ दिवसांची माहिती अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे. त्यामुळे एकाच व्हिडिओत दैनंदिन राशी भविष्य आणि मासिक राशी भविष्य आपण अनुभवणार आहोत. तर शुभ परिणाम वाढवणारे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात, म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. चला तर मग माहिती करून घेऊया हा फेब्रुवारी महिना आपल्या कुंभ राशीसाठी नक्की काय सांगतो आहे. आपल्या राशीच्या भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह शुक्र हा महिन्याच्या पहिल्या 5 तारखेपर्यंत कुंडलीच्या 12व्या घरातून गोचर भ्रमण करणार आहे. त्यामुळे आपल्या पैशाच्या खर्चावर आपल्याला नियंत्रण आणि लक्ष ठेवून चालायचं आहे. कोणत्याही लोभाला बळी पडून गुंतवणूक करणं टाळणं उत्तम राहील. त्यासाठी मात्र 5 तारखेनंतर शुक्र आणि बुध हे दोन्ही ग्रह कुंडलीच्या प्रथम स्थानातून भ्रमण सुरू करत आहेत, जे आपल्यासाठी नवनवीन आर्थिक स्रोत वाढवायला निर्माण करायला मदत करतील. त्यामुळे आपण करत असलेल्या कार्य नोकरी व्यवसाय यावर पूर्ण लक्ष केंद्रित करायचं आहे. आर्थिक व्यवहार सुरळीत होण्यासाठी किंवा ते वाढवण्यासाठी व आर्थिक विवंचना हळूहळू संपवण्यासाठी हा कालखंड शुभ आणि लाभाचा राहील. परदेशात नोकरी मिळवण्याच्या आपल्या प्रयत्नांना सुद्धा आपण वाढवू शकता, कारण मंगळ ग्रह हा आपल्या दशम स्थानाचा स्वामी ग्रह 23 फेब्रुवारीपर्यंत राहणार आहे कुंडलीच्या 12व्या घरात. अर्थात ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये मंगळ ग्रह अशुभ स्थितीमध्ये असेल किंवा अशुभ ग्रहाची दशा महादशा सुरू असेल त्यांना मात्र नोकरीत आपल्या वरिष्ठांचा त्रास अनुभवायला मिळताना दिसेल. त्यामुळे आपल्या वरिष्ठांची सामंजस्याने घेणं महत्त्वाचं ठरेल. तर काही ठिकाणी नोकरीत पडतनमतं घेणं गरजेचं राहील. नोकरीमध्ये ले ऑफची टांगती तलवार मात्र डोक्यावर राहील. त्यामुळे नोकरदार मंडळींसाठी हा महिना मिश्र अनुभवाचा राहणार आहे. व्यापारी वर्गाने आपल्या पहिल्या पंधरवड्यात जरा सांभाळून मोठे व्यावसायिक निर्णय घ्यावे लागतील. 12 फेब्रुवारी नंतर प्रथम स्थानात येणारा रवी ग्रह सरकारी कामाचे लाभ सरकारी योजनांचे लाभ व्यावसायिक मंडळींना दाखवत आहे. त्यावर मात्र अवश्य काम करू शकता, लक्ष देऊ शकता. व्यावसायिकांना सरकारी कागदपत्र आणि सरकारी टेंडर यावर काम करण्यासाठी 12 फेब्रुवारी नंतरचा कालखंड अनुकूल राहणार आहे. मात्र ज्यांचा व्यवसाय भागीदारीत आहेत त्यांनी आपल्या भागीदाराबरोबर बारीक सारीक गोष्टींवरून वादावादी होणार नाही याकडे लक्ष द्यायचं आहे. काही गैरसमज भागीदाराच्या कामात आणि व्यवसायात व्यत्यय निर्माण करताना सुद्धा दिसत आहेत, तेव्हा सांभाळून राहा. विद्यार्थ्यांसाठी 3 फेब्रुवारी नंतर बदलणारा बुध ग्रह परीक्षेतील अपेक्षित यश प्राप्तीसाठी शुभ असणार आहे. तेव्हा अभ्यासाकडे पूर्ण लक्ष द्यावे. आपल्या गुरुजनांचे योग्य मार्गदर्शन घ्यावं. जमीन जुमल्याची कामं या महिन्यात फार सांभाळून करावी लागतील. तसेच वाहन विद्युत उपकरणं अग्नी धारदार वस्तू यांची हाताळणी सावधपणे करावी. घातपात अपघात यांची शक्यता 12व्या घरातील मंगळ ग्रह वाढवत आहे. आपल्या राशीच्या पालक वर्गाने आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी महत्त्वाचे आर्थिक शैक्षणिक निर्णय घ्यायला हा महिना शुभ राहील. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारांच्या भावना आणि मतांना समजून घेणं गरजेचं राहील, नाहीतर असमंजस्यामुळे वादावादी वाढेल. विवाह जुळवताना सुद्धा समोरच्या व्यक्तींच्या भावनांचा योग्य तो आदर राखावा, नाहीतर जुळून आलेले नातेसंबंध बिघडू शकतात. जी मंडळी फायनान्स बँकिंग अकाउंटिंग ट्रॅव्हल्स अँड टुरिझम पब्लिकेशन सोशल मीडिया शेअर मार्केट कला कौशल्य क्रीडा नाटक सिनेमा फोटोग्राफी इंटिरियर डिझायनिंग फॅशन डिझायनिंग त्याचप्रमाणे ग्राफिक डिझायनिंग इव्हेंट मॅनेजमेंट अशा क्षेत्राशी संबंधित कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, नोकरी किंवा व्यवसाय कार्याच्या निमित्ताने त्यांच्यासाठी महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतरचा कालखंड हा शुभ आणि लाभाचा राहणार आहे. थोडक्यात हा महिना गुंतवणूक प्रॉफिट बुकिंग नवीन व्यवहार नवीन संबंध प्रेमसंबंध विवाह संतती धार्मिक आणि मांगलिक कार्य यासाठी शुभ राहील. आरोग्याच्या संदर्भात पित्त
कफ, ब्लड प्रेशर, रक्तदोष, रक्त न्यूनता या संदर्भात मात्र काळजी घ्यायची आहे. योग्य डॉक्टरी सल्ला आणि पथ्यपाणी यावर अवश्य लक्ष द्या. म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याची आधी माहिती घ्यावी व त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करावी. हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरून करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहज आपल्या घर बसल्या हे मार्गदर्शन घेऊ शकता. यासाठी आमचा व्हॉट्सअप संपर्क नंबर आहे 9892156163. हा नंबर आम्ही नेहमीच थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतच असतो. या महिन्यातल्या शेअर मार्केटचा आपल्या राशीसाठी विचार करायचा झाल्यास आपल्याला या महिन्यात फायनान्स, बँकिंग, लॉजिस्टिक, IT, फार्मा, FMCG, ऑटो, स्टील हे सेक्टर बऱ्यापैकी फायदा मिळवून द्यायला मदत करते. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी मात्र हा महिना लाभाचा राहणार आहे. अर्थात योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यायला विसरू नका. मंडळी, ही होती फेब्रुवारी महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती परिस्थिती म्हणजेच मासिक राशी भविष्य आपल्या कुंभ राशीसाठी. आता आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात परंतु महत्त्वाचे दैनंदिन राशी भविष्य. त्यामुळे या महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून जास्त आपल्याला सोपं जाईल. या महिन्याची सुरुवात म्हणजे 1-2 फेब्रुवारी हे 2 दिवस आरोग्य आणि विरोधकांच्या कारवाईंवर दुर्लक्ष करू नका, सावध राहा असे सांगणारे आहेत. तर पुढचे 2 दिवस 3-4 फेब्रुवारी व्यावसायिक निर्णय, कोर्ट कचेरीचे निर्णय, विवाहाचे निर्णय घेण्यासाठी अत्यंत अनुकूल अशा वातावरणाची साथ मिळवून देणारे असतील. नवीन गाठीभेटी, महत्त्वाचे निर्णय या काळात अवश्य घेऊ शकता. कोर्ट कचेरीच्या कामामध्ये काही नवीन डेव्हलपमेंटवरती अवश्य लक्ष द्या. 5-6-7 फेब्रुवारी आपली मानसिक स्वास्थ्य, आरोग्य या संदर्भात काळजीने वागण्याचा सल्ला पत्रिका देते. तसेच महत्त्वाच्या व्यवहारातल्या गोष्टींवर सावध राहून व्यवहार करा. वादावादी टाळा, शक्यतो काही ठिकाणी मौन पाळा. 8 ते 14 फेब्रुवारी हे पुढचे 7 दिवस नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी, महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी शुभ दिवस. तसेच धार्मिक कार्य, मंगल कार्य, धार्मिक स्थळांना भेटी देणं, वडिलोपार्जित विषयातील महत्त्वाच्या गोष्टींवरती निर्णय घेणं यासाठी शुभ दिवस राहतील. कार्याला भाग्याची साथ उत्तम मिळेल. कुटुंबातील वडीलधारी, कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि मित्रपरिवार यांच्याकडून मनासारखी साथही मिळेल. नोकरदार मंडळींसाठी हे दिवस शुभ राहतील. 15-16 फेब्रुवारी थोडं काळजीने आणि संयमाने वागणं महत्त्वाचं राहील. आरोग्य, गुंतवणूक, आर्थिक व्यवहार, नातेसंबंध या विषयात सावध राहून निर्णय घ्यावे लागतील, नाहीतर बऱ्याच ठिकाणी नुकसान होण्याची संभावना वाढेल. 17 ते 23 फेब्रुवारी पुढचे 7 दिवस नव्या उमेदीने पुन्हा एकदा नवीन कार्याशी जोडण्यासाठी उत्तम लाभाचा कालखंड. त्यामुळे महत्त्वाचे नवीन आणि मोठे निर्णय योग्य मार्गदर्शन आणि नियोजन करून घेऊ शकता. काही चांगल्या संधी, बातम्या या काळात अनुभवायला मिळतील, तेव्हा लक्ष ठेवा. मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढवणारे दिवस 24-25 फेब्रुवारी घरातील छोट्या मोठ्या तक्रारींवरून मानसिक ताणतणाव वाढते. मात्र घरासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टींची खरेदी करण्यासाठी हे दिवस शुभ राहतील. 26-27 फेब्रुवारी विद्यार्थी, गुंतवणूकदार, नोकरदार मंडळींना शुभ दिवस. त्यामुळे महत्त्वाच्या परीक्षा, इंटरव्ह्यूज, प्रॉफिट बुकिंग यावर अवश्य लक्ष ठेवा. यश मिळवून देणारा हा शुभ असा कालखंड. तर महिन्याचा शेवटचा दिवस 28 फेब्रुवारी आरोग्य आणि विरोधक यांवर जरा जास्त लक्ष द्या. तर मंडळी, ही होती या फेब्रुवारी महिन्यातील 28 दिवसांच्या दैनंदिन राशी भविष्याची माहिती. अवश्य नियोजन करा. या महिन्यातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी हनुमंताची उपासना अवश्य वाढवा. यासाठी रोज हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्राचे पठण सुरू ठेवा. तर सकाळी गुरुचरित्र 14वा आणि 18वा अध्याय अवश्य वाचनात ठेवा. तर मंडळी, ही होती आपल्या कुंभ राशीबद्दलची फेब्रुवारी महिन्यातील महत्त्वाची माहिती कशी वाटली अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. मंडळी, बऱ्याच दिवसांपासून लोकांचा आग्रह होत आहे की ज्योतिष वर्ग सुरू करा. तर आपल्या या सर्वांच्या आग्रहाखातर लवकरच प्राथमिक ज्योतिष अभ्यास वर्ग ऑनलाईन झूम मीटिंगवर सुरू करण्यात येत आहे. या प्राथमिक ज्योतिष अभ्यास वर्गामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत 12 राशींची, कुंडलीमधील 12 घरांची म्हणजेच 12 स्थानांची आणि 9 ग्रहांची अत्यंत सखोल आणि विस्तृतपणे. ज्यांना या प्राथमिक ज्योतिष अभ्यास वर्गामध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी अधिक माहितीसाठी अवश्य आपल्या ऑफिसच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून
ही माहिती घ्यावी. त्यासाठी व्हॉट्सअप नंबर आहे 9892156163. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण 3 पुस्तकं प्रकाशित केली. त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आपल्या संपर्क नंबरवर ₹330 फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर सहित आम्हाला व्हॉट्सअप करा. तसेच मंडळी, परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा ₹151 फोनपे करून आपण मागवू शकता. हा ग्रंथ स्त्री, पुरुष, आबालवृद्ध कुणीही याचं वाचन, पारायण करू शकतात. तसेच अष्टोत्तर शतनामावली हा सुद्धा आपण ₹151 फोनपे करून ग्रंथ मागवू शकता. यामध्ये विविध देवदेवता आणि काही महत्त्वाचे ग्रह यांचे 108 नावं संकलित केलेली आहेत. तसेच मंडळी, शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्ती एकाग्रतेसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तूत किंवा कार्यालयात ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, सुदर्शन यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, मेरुश्री यंत्र, तसेच दक्षिणावर्ती शंख, लक्ष्मी कवडी ही सुद्धा आपण ऑर्डर करू शकता. त्यासाठी आधी व्हॉट्सअप करा, माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा. तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवणारे हे धूप दीप पितळेचं पात्र, ज्यामध्ये 2 तांब्याच्या वाट्या बसवण्यात आलेल्या आहेत, हे सुद्धा आपण मागवण्यासाठी माहिती डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेली आहेच. तर मंडळी, असा फेब्रुवारी महिना आपल्या कुंभ राशीसाठी आनंदाचा, समृद्धीचा आणि सुखाचा जाऊ ही भगवंताची आणि प्रार्थना. पुढच्या भागामध्ये आपण मीन राशीविषयी जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या चॅनलला अवश्य भेट द्या. तसेच मंडळी, आपले वार्षिक राशी भविष्य जाणून घेण्यासाठीची लिंक याच व्हिडिओच्या खाली दिलेली आहे. अवश्य जाऊन तो व्हिडिओ सुद्धा पहा. तर कळावे लोभ असावा. धन्यवाद.